आपलंच चुकलं आपे. अर्जुन, अरे आपलं काय चुकलंय? दादाला बघितलंस ना तू, त्याचा आता सुजय सुरू झालाय. सुजय भाऊजी या आधी पण तसेच वागले. मागच्या वेळी बाळ गेलं, मला वाटतं त्याला अक्कल आली असेल, परत दारू पिऊन आलाय घरात. मला ना आपे टेन्शन यायला लागले, टेन्शन अक्षरशः. जरा कुठं नीट होईल असं वाटायला लागतं ना, सगळं पीस काढतं परत. अर्जुन, हे बघ शांत हो, एवढं काही नाही झालं. एवढं काय नाही, एवढं काय नाही. शांत. आपे तू एवढी शांत कशी काय ग, एवढं सगळं होऊन पण? दादाला यादी बघितलंस तू असं? अर्जुन, स्वप्नील सरांना आपण सगळेजणच ओळखतो. केवढा शांत माणूस आहे तो. सगळ्यांशी मन मिसळून बोलतात, हसतात, शांत राहतात. अरे कायद्याने कसं वागायचंय त्यांनी शिकवलंय मला. आज ते असं बोलतील असं खरंच नव्हतं वाटलं रे. आपे प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, ती क्रॉस झाली ना माणूस नाही ऐकून घेत कोणाचं. अर्जुन, पण अशा क्षणी तर आपण जे काही करतो त्यावरनं ठरतं ना की आपण माणूस म्हणून कसे आहोत, काय आहोत. हीच तर खरी कसोटी असते ना अर्जुन. आपे तू वेगळीच फक्त. सर्वसामान्य लोकांसाठी ना ही तत्व वित्व नसते तेवढी महत्वाची. आणि मी आणि स्वप्नील दादा त्या सर्वसामान्य माणसांपैकी. आपे काय करायचं तू सांग ना. अर्जुन, यातनं एकच मार्ग निघणार आहे. जे काही खरंय ते रुपालीताईंना सांग. म्हणजे आगीतून उठायचं आणि फुपट्यात पडायचं. आपे अगं दादा एवढा चिडलाय आता, आणि वहिनींशी बोलायला गेलो ना दादा कायमस्वरूपी नातं तोडलं आपल्याशी. अर्जुन, खरंच अरे हा एकच मार्ग आहे जेणेकरून ते बाळ कायमस्वरूपी आपल्याकडे राहील आणि आपल्याला ते बाळ दत्तक घेता येईल. तुला कळतंय का? नाही नाही नाही, मला वाटतंय ना विषय वाढायला नाही, बाकी नाही काय. मग काय करायचं तू सांग. ते बघू आपण, काहीतरी मार्ग काढू. पण रुपाली वहिनीशी बोलायला जायचं नाही ह्या विषयावर. आपे माझ्यामुळे दादाला त्रास झालेला नकोय मला अजून. पण अर्जुन, यावेळी तू माझा ऐक आपे, प्लीज. पण अर्जुन, आत्ता तरी रुपालीताईंना सगळं खरं सांगणं हा एकच पर्याय आपल्यासमोर. सुजय, काय हे? तू का दारू पिऊन आलास परत? आनंदात पिलोय पिऊ. अरे कसला आनंद सुजय, तुला कळतंय का घरात काय चाललंय ते? काय चाललंय? काय चाललंय घरात माहितीये मला. ती जडी वहिनी न तिचं ते साप पडलेलं बाळ एवढंच चाललंय फक्त आपल्या घरात. हे बघ, मी काय म्हणत होतो ते ऐकलं का त्यांनी? तुला कळत कसं नाहीये सुजय? तू मला काय म्हणाला होतास की तू परत दारू पिणार नाही म्हणून? कसं कोण तुझं काय ऐकायला सांग बरं. अगं काय दारू दारू लावलंय पिऊ तू? मी दारू का पिऊन आलो याचं कारण तर ऐकून घे. अगं खुशीत दारू पिलोय मी, खुशीत. अगं तू तरी कारण ऐकून घे माझं. सांग काय. हे बघ, नीट ऐकणार असेल तर सांगतो पिऊ मी. राहू देत मग. चिडू नको ना पिऊ, चिडू नको. चिडू नको, नाही तर मग काय करू? तुला माहितीये जेव्हा जेव्हा तू घरात दारू पिऊन येशील ना तेव्हा तेव्हा घरातल्या लोकांना काय आठवणार आहे? काय? हेच की तू दारू पिऊन आला होतास आणि रुपाली त्यांचा बाळ. बस पिऊ, गप्प बस. काय लावलंय पिऊ? हा, आजचा एवढा चांगला दिवस आहे आणि तू काय जुन्या आठवणी काढून माझा मूड खराब करते बघ. असं करू नको ना पिऊ. अगं मी दारू पिलो कारण आपल्या कामाला सुरुवात झाली पिऊ. आपलं काम सुरू झालंय पिऊ. मला दिसतोय आता आपण एक घर सोडून निघून चाललोय लांब. घरातल्या लोकांना लांब लांब सोडून निघून चाललोय. काम सुरू झालं म्हणून कोण दारू पिऊन येतं का? माझं पुढचं तर ऐकून घे. हे बघा, आपण इथून पुण्याला जाऊ आणि मस्त एक फ्लॅट घेऊ. मग तू तिकडं जॉब कर ना, जॉब कर तिकडं, आणि मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये घुसतो. आणि आपला आरू आहे ना पिऊ, आपल्या आरूला आपण शिकवू आणि त्याला अमेरिकेत पाठवू. झालं, आता जमिनीवर ये आणि मी काय सांगते ना ते नीट ऐक. इथून पुढे जर परत दारू पिऊन आलास ना तर मी तुला सोडून जाईन. काय पिऊ, काय बोलते तू? अगं मी सॉरी म्हणतोय ना तुला. तू असं बोलून माझी उतरू नको बरं का तू. अगं खरंच मला तुमचीच पडली ग. तू आरू, तुझी शपथ घेऊन सांगतो. हे बघ, तू आमच्या शब्दा घेऊ नकोस. काय पिऊ, तू ऐकूनच घेत नाही माझं. यो प्रोजेक्ट माझ्यासाठी किती महत्वाचा आहे माहिती आहे ना तुला? त्या पिनी प्रोजेक्ट थांबवला होता. वाटलं होतं सगळं संपलं का, लोकांचं देणं बाकी होतं, त्यांचे पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे, काय काय काहीच काहीच कळत नव्हतं बघ. पण शेवटी या सुजय सरकारनं काम करून दाखवलं पिओ. आणि माझ्या डोक्यावरचं वजन कमी झालं ग, म्हणून मी थोडीशी घेतली.
आत्ताशी काम सुरू झालंय सुजय, हे विसरू नकोस हं तू. आणि आता ते थांबणार पण नाही. कोणच आपल्या कामाच्या आडवं येणार नाही पिऊ. हे? त्या पी तो अर्जन अजून तिसरं कोण पण नाही. आता मी हे काम पूर्ण करूनच दाखवणार पिऊ. हे? मग आपण जाऊ या घराला सोडून, असं लांब लांब निघून जाऊ, असं बुर्र 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 जाऊ. काय करावं या माणसाचं ना काहीच कळत नाहीये. जरा ह्याच्या बाजूने आलो ना आपण की हा असं काहीतरी करतो. कसा विश्वास ठेवावा तेच कळत नाहीये. ए आई, खाऊन आलीस ना? नाही तर आलेल्या खायला मागशील. अरे बबड्या, आज फक्त माझ्या पोटाची नाही तर मनाची बी भूक भागल्या बघ. हा? म्हणजे अरे त्या सरकार घरात वादळ आलंय, वादळ. आणि साधं सुद्धा नाही, ते काय ते चक्रीवादळ आलंय. उगा रिक्षा फिरत बसू नको, मुद्द्यावर आहे. काय ते सरळ सरळ सांग. पण त्या तो स्वप्न्या लई चिडला होता. तो म्हणला किती पैसे चारायचे असतील ते चारा, पण मी माझं बाळ नेऊ देणार नाही. हा काय सांगतीस एवढं? मग अरे ते आज ते नाही का ती सरकारी लोक अनाथ आश्रमातली ती येणार आहेत ना बाळाला न्यायला, म्हणून तो चिडला होता. आई, तुला असं नाही वाटत का त्या अर्जाची नीती जरा जास्त साथ देते आपल्याला म्हणून? तसंच पाहिजे, त्या आप्पीला बी आणि त्या अर्जाला बी. पण आई, मानलं बघ तुला, म्हणजे हे बाळ कदमांच्या घरात दिल्यावर एवढे राडे होतील असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. खरं तर मला भीती वाटत होती. अरे त्या घरातल्या सगळ्यांना मी चांगली ओळखून हाय. आता बघ ना, त्या आप्पीच्या डोळ्यापुढं ते बाळ असून सुद्धा आजपर्यंत तिला त्या बाळाला हात बी लावता आला नाही. ती रुपाली तिला बाळाच्या आजूबाजूला फिरकू बी देत नाही, हाडतोड करती, हाकलून देती. आई आई आई, ही बातमी ऐकून आहे ना माझ्या जीवाला असं एकदम गारगार गारगार वाटतंय ना. काय सांगू तुला, एकच नंबर. पण त्या आपण जसा विचार केलाय ना, एकदम शेम टू शेम तसंच व्हायला लागलंय बघ. आता ते सरकार घर फुटायला लागलंय. फुटायला म्हणजे त्यांच्यात बघ एकमेकांच्यात आता इतकी भांडणं होत्याल आणि मग ते एकमेकांची थोबाडं बी बघणार नाही. तू फक्त त्या सुजाला पिना मारत राहा, मग बघ त्या घराचं कसं तुकडं तुकडं होत्यात, आणि ते बी माझ्या डोळ्याच्या समोर. आई, तू त्याचं टेन्शन घेऊच नको. ते काम माझं एकदम व्यवस्थित सुरू आहे. पण ऐक ना बाळा, हे सगळं आपल्या मनासारखं होतंय, पण उगाच काहीतरी खुसपट नको बाबा मध्ये निघायला. त्या आप्पीला बाळासाठी तडफडताना बघून ना माझ्या काळजाला असलं भारी वाटतंय, असलं भारी वाटतंय ना बंट्या. आई, मला असं वाटतंय ना उगच ते बाळ रुपालीला दिला. आता गो बया, असं काय म्हणतो? नाही तर काय. अगं त्या कदमांच्या घरात घडणारा तमाशा तू एकटीच बघतीस आणि मी हाय आपल्या इकडं. ह्यो फुटका रेडिओ लावतोय आणि ऐकतोय बातम्या. अरे बाळा, बातम्या तर बातम्या, पण सगळं आपल्या मनासारखं होतंय का नाही? तेवढं आहे. पण आई, आता आपण अजिबात गप्प बसायचं नाही. हा, तू त्या येड्या रुपालीला आणि स्वप्नीलला दे भडकून त्या आप्या अर्जाच्या विरोधात. हा. अगं त्या बाळामुळे एकदा का ते घर फुटलं ना, एवढी मजा येईल आई. ऐका नाही. बंट्या, काळजी नको करू. ह्यो तुझा फुटका रेडिओ जरी असला ना, तरी त्या कदमांच्या अख्ख्या घराला कशा मुंग्या आणतोय ना, ते बघच तू. आई, अजून एकदा विचार करून बघ. हे घर फुटलं ना की एवढ्या मोठ्या घरात राहणार कोण? हा? स्वप्नील, स्वप्नील, असा अंधारात का बसलायस? सवयच आहे त्याला. असं काय झालं की एकटं बसायचं. लहानपणापासून बघत आली आहे की मी. स्वप्नील, अरे काय खाल्लं नाहीयेस तू बाळा? खातोस का काही? नको अरे 2 घास तरी खाऊन घे. नको आई. राहू दे. स्वप्नील, रुपाली आणि बाळ ठीक आहे ना? हो, झोपले. हे बघ, असं चिडून असं बसू नकोस रे. तुला तर माहिती आहे ना अप्पी कशी येते. अरे तुझ्याच तालमीत तयार झाली आहे ती, त्यामुळे तुझे गुण तिच्यात आहेतच की, नियमाना धरून राहणं वगैरे. पण हे बघ, तू तू काहीच काळजी करू नकोस.
आपण काढू काहीतरी मार्ग. होय, आम्ही दोघं बी समजावून सांगू त्यांना. आजवर बोलतच आलो की या ठिकाणी. काय झालं? ऐकलं का त्यांनी? स्वप्नील, अरे नको काळजी करूस तू. आई, एवढं सांगून पण अर्जुननं नोंद केलीच ना. अपहरणाचं एवढं प्रकरण झालं, ऑफिसमध्ये ती फिरत होती, आपण काय बोललो नाही ना. समजून घेतलं. त्यांनी नको का समजून घ्यायला? अरे ती वेगळा विचार करतात. कसला वेगळा आई? हा प्रश्न आमचा आहे ना. सोडूयात आपण. हे बघ, तू खचू नकोस. मी अजिबात खचलेलं नाही सरकार. तुम्हाला मला मदत करायची आहे ना, करायची आहे ना. अरे म्हणजे काय? मग मला सांगा, मला गरज पडली तर पैसे देणार ना? पैसे देणार ना? देणार की देणार. देणार ना. मग आपल्याला उद्याच्या उद्याच सरकारी लोकांना पैसे देऊन अर्जुननं केलेली नोंद विसरायला लावली पाहिजे. नाहीतर ती लोक येतील रुपालीला बघायला. उद्याच्या उद्या? हे बघ स्वप्नीला, आम्हाला उद्याचे एक दिवस दे. ते उद्याच्या उद्या आम्ही अर्जुनशी बोलून घेतो आणि मग तू म्हणतो तसं करूयात की. तुम्ही मलाच सांगा. एक दिवस. ठीक आहे सरकार, पण माझं बाळ मला सोडून नाही गेलं पाहिजे. नाही जाणार. रुपालीला ती आजच करेल नाश्ता. आणि माझ्याकडेच द्या, कोणी आज जायची गरज नाही. स्वप्नील, अरे रागातच आहेस का तू अजून? का पे बोलली का वहिनीशी? अगं बोलली का नाही वहिनीशी? काय तुझ्या अरे जरा शांत बस की. आता काय झालं? चांगल्यानेच विचारलंय मी. आणि काय बोललो नाही तर सरकार आहेच की बोलायला परत. सुजय आजकाल फक्त एवढाच बोलतो, येऊ का, जाऊ का, चल की पिऊ. हे बघ, खरंच चांगल्याने विचारलंय मी. आता आज ना उद्या लोक येतीलच की घरी तपासणी करायला. आणि त्यांना वहिनीची अशी परिस्थिती समजली, उगाच बाळ घरातून जायचं ना. काय दादा, बरोबर बोलतोय ना मी? सांग की, बरोबर बोलतोय ना दादा? मुद्दाम करतो का रे तू? मुद्दाम कशाला करीन मी? अरे तुझ्या गप की. तुला कालचा विषय काही माहिती आहे का? काय झालं रात्री? आता गो बाया, काय रे सुजय, तू रात्री घरी आलास ना? मग तुला काय आठवत नाही का काय? हा, कसं आठवल ना? गप बसा की मावशी. आता ग बाय, काय ग बसा? हा, काय रे सुजा, तुला या पिऊनी सांगितलं नाही होय? हा, हे असं करता बघा तुम्ही. या सुजाला ना घरातलं म्हणून तुम्ही मानतच नाही. हो मावशी, हो तुम्ही आता आग लावू नका. काय झालं हे कळेल का मला? अरे म्हणजे ह्या स्वप्नीलनी ना ते बाळ दत्तक घ्यायचं होतं ना, ती सगळी कागद फाडून टाकली काला. होय, मग बाळ देऊन टाकायचं का? नाही नाही नाही, ते म्हणला की किती बी पैसे द्यायला लागले, काही करायला लागले ना तरी बी चालल, पण हे बाळ द्यायचं नाही. है ना स्वप्नील? अयो दादा, हे आवडलं बरं का मला. पण कलेक्टर मॅडमचं काय म्हणणं आहे यावर? येऊ तर भ्रष्टाचार झाला की. अच्छा, म्हणजे त्याच मार्गाने बाळ घरात आणायचं का? बरोबर आहे. हिचे नियम आणि फक्त माझ्यासाठीच ना. सुजय, हे बघ, तू आता काहीच बोलू नकोस. जे काय करायचंय बोलायचंय ते स्वप्नील सर करतील. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. हे माझ्या कामातच आहे पिऊ. आप्पी जर आता गप बसणार असेल तर तिने गप गुमान माझा पण प्रोजेक्ट सुरू करून दिला पाहिजे. अरे पण आता ती कलेक्टर नाही ना बाबा. ते काय मला माहित नाही. नाही, तुला एवढं तुझ्या तत्वांचं पडलं असेल ना तर काय? तर हे तू थांबव, असंच ना सुजय? हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्टच सांगतोय, मी ठाम आहे. काही झालं तरी बाळाला मी माझ्यापासून आणि रुपालीपासून वेगळं होऊ देणार नाही.
मग त्यासाठी कुणापासून दूर व्हावं लागलं ना तरी चालेल, किंवा आणखी काही करावं लागलं तरी करणार. कळलं? स्वप्नील असं असं लगेच चिडू नकोस तू. काय चिडू नको आई. आणि काय रे सुजय, तू याआधी कसा वागलास, काय केलंस, तुला आठवतंय ना? सर अहो आता हा विषय काढायची काही गरज नाहीये ना. राहू दे पिऊ, तुम्ही येऊन जाऊन फक्त माझ्यावरच खापर पडा. मी आप्पीला फक्त विचारलंय, काय गय आपे, अगं बोल की तू. स्वप्नील अरे तुझ्या काय अकलीचा भाग बी खाई का नाही तुला? एक तर रात्री पिऊन आलायस आणि पुन्हा सकाळपासून एक तमाशा सुरू केलायस वय. अरे तुझ्या तर वागणे पुढे पर अगदी हद्दच झाली. तुम्ही काय मुद्दाम करताय का? मला काय माहिती इथं काय झालंय ते? रोज काहीतरी होत असतं, त्यासाठी इथंच बसू काय मी आता? ए सुजा, जाऊ दे ना तू. ए, तुला काय बोललोय का मी? पिऊ चल जाऊ आपण बाहेर करू नाश्ता. एवढं काय पडलं नाही इथं. अरे सुजा पिऊ जा बाई, शांत कर त्याला. पिऊ चल लवकर. काय बाया, आता इथं घरात एकत्र कोण नाश्ता करायला बी तयार नाही. आणि हे सगळं ना तुमच्या दोघांमुळे झालंय बरं का. आप्पी ना अर्जुन, तुमच्यामुळं. त्यामुळं आता तुम्ही दोघांनीच हे सगळं नीट करा, नाही तर इथं एकत्र घरात राहणं बी कठीण होईल सगळ्यांना. हो मावशी, तसं काय नाही हो तुम्ही. असं काय नाही मग कसं आहे? हा सांगणार आहे तू का बरं? का ते सपनी लाट निघून गेला सांग बरं? हा मावशी आमचं घर आहे ना, मग मग काय तू फोडायला निघालीस का वय का? नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. मी आलो कामाला. काय हो, मी बोलू का स्वप्नीलशी? नको, आता एवढ्यात त्याच्याशी काय बोलायला जाऊ नकोस तू. साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साहेब म्हटलं मी. साहेब काय झालं? तुला काय सांगू चिंचुकी, आता काय झालं ते. परत घरचा मॅटर. दुसरं काय असणार आहे? अवघड झाले या गोष्टी बघ. चिंचुकी भाऊ भावाचं तोंड बघायला तयार नाही करत. काय इथं काय आज कोणी दड नाश्ता पण केला नाही, उपाशी बाहेर पडलेत सगळे. अर अवघड होऊन बसले की सगळं. कुठून दुर्बुद्धी झाली आणि ती बाळाची नोंद केली असं झाली. नसती केली ना बरं झालं असतं. त्या बाळाचं करायचं काय मला तीच कळना. अहो सॉरी 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 साहेब. तू का सॉरी म्हणतोय? अहो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. काय? मगाशी सातारच्या अनाथ आश्रमातनं फोन आला होता. कशासाठी? अहो, ती बाळासाठी. बाळासाठी म्हणजे चिंचुके नीट सांगा ना काय झालं ते. अहो साहेब आपण बाळ सापडल्याची नोंद केली आहे. साहेब अहो एक तर बाळाला आपल्याला त्यांच्याकडे जमा करावा लागेल किंवा दत्तक घ्यायचा अर्ज दाखवायला लागेल. अहो तो अर्ज दाखवला ना तरच बाळ आपल्याकडे राहू शकते, नाहीतर त्यांना आपल्याला आत्ताच त्यांच्या ताब्यात द्यावं लागेल बरं का. चिंचुके अरे काय तू कधी फोन कधी आला होता? झालं की तासभर. काय कधी येतात बाळाला न्यायला काय म्हणले काय? अहो उद्याच. काय? आणि स्वप्नील सरांनी फॉर्म तर फाडलाय ना. तेच तर चिंचुके, त्यात हा बॉम्ब पडला ना घरात धिंगाणाच होईल. ह्यातनं बाहेर पडायचं आहे का नाही एकच मार्ग आहे बघा. काय चिंचुके? जुगाड. अरे बाबा जुगाड आपल्याला पण पटलं पाहिजे ना ते. तुम्ही बोलून बघा की आप्पे मॅडम संग. अहो तेवढा एकच मार्ग आहे. ए चिंचुके मला अजून घाबरू नका तू. अहो साहेब तुम्हाला घाबरवत नाही. अहो खरं तीच सांगतोय. अहो मी लय फोनाफोनी करून बघितली. अहो दुसरं काय नाही होऊ शकत. चिंचुके मी निघतो, इकडे काय लागलं तर सांग मला. अहो साहेब तुम्हालाच काय लागलं तर सांगा, इकडचं काय टेन्शन घेऊ नका. बघा कसला दिसतोय. लहान असताना स्वप्नील होता ना तसाच गुटगुटीत आहे बघा, आणि हसतो मी तसाच. रुक्मिणी, बाळ हातात घेतलं की सगळं विसरायला होतं बघ. मी म्हणलं ना तुम्हाला. आणि आठवतं का तुम्हाला लहान असताना स्वप्नील रडायचा तेव्हा काय करायचं तुम्ही? काय करायचं? अगं कडेव घ्यावं लागायचं, उतरायचं नावच घ्यायचं नाही.
कडेवर घेऊन अख्ख्या गावात त्याला फिरवून आणावं लागायचं. यो बी तसाच आहे. नाही जास्त रडत नाही, पण एकदा का रडायला लागला ना की त्याला जवळ घेतल्याशिवाय गप्प बसत नाही तो. होय तुम्ही अशी आहात काय? काय म्हणते आजी? बघा बघा तुझ्या बाबासारखाच आहेस तू. हा तू येतो का फिरायला माझ्या बरोबर? अरे हो म्हणते की शोनू ते बाजू. डोकं एकदम हलकं झालं बघ माझं. हो, मला राहून राहून वाटतं बघा, ह्याचा पायगुण ना सगळं चांगलं करणार. हो तुमचा बायगुण एकदम भारी आहे. सगळं चांगलं होणार घरातलं. अहो सरकार, पण ही थोड्या वेळचीच गोष्ट आहे. आता हे बाळ राहणार का नाही राहणार हा लय मोठा प्रश्न आहे. आप्पी कुठे? मागे पडवीत असेल. बर. काय रे अर्जुन लवकर आला? हा ते जरा एक काम होतं. हाय मी. बर. ह्यो अर्जा दुपारचं कसं काय घरी आला कामावून? आप्पे काय रे लवकर आलास? एक प्रॉब्लेम झालाय ग. काय झालं आता? ती मी नोंद केली होती ना बाळ सापडल्याची, ती माहिती केली महिला बाल कल्याण विभागाच्या ऑफिसकडं. आता त्यांच्याकडे जर बाळ दत्तक घेण्यासाठीचा एखादा अर्ज आलेला नसेल ना, तर ते बाळ सरकारचा टाईप असलेल्या एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन ठेवतात ते. काय? हो आणि ती लोक येतात आता. मग आता काय करायचं? काय करायचं मला तेच कळणार ना, म्हणून आलोय मी तुझ्याकडे. अर्जुन, अरे पण हे आता जर घरात कळलं तर केवढा दंग होईल तुला माहितीये ना. तेच तर आप्पे, आपल्याकडे आता जास्त वेळ पण. म्हणजे अगं ती लोक उद्या येणार आहेत. काय? उद्या? हो. अर्जुन, अरे पण आपल्याला त्यांना थांबवता नाही का येणार? कसं थांबवणार आप्पे मला सांग ना तू. दादाला किती वेळा म्हणतो मी फॉर्म भर फॉर्म भर फॉर्म भर. दादा भरतोय का फॉर्म? वर म्हणतोय पैसे देऊन सेटलमेंट कर काहीतरी. असं नसतं का आप्पे? आता उद्या जर ती लोक आली ना तर आपल्याकडे काहीच पर्याय नसणार. गपचूप ते बाळ त्यांच्या हातात द्यायला लागलं. नाही नाही, काहीतरी मार्ग काढूया की आपण. असला मार्ग निघणार आहे. दादा किती चिडचिड करतोय बघितलं ना तू. त्यात आता हे सगळं संपलेच. सगळं माझं डोकंच चालणार आप्पे. अर्जुन, हे बघ, आपण हे सगळं पुढे नाही का ढकलू शकत? पण नाही ना आप्पे, नाही ढकलता येणार. बाळाला घरी आणून किती दिवस झाले माहिती ना तुला. काय करायचं ह्यातच आपण दिवस वाया घालवले माहितीये का. दिवसेंदिवस नाही सगळं किचकट होत चाललंय रे. आप्पे ह्यातून बाहेर पडायचा एक मार्ग आहे. काय? जुगाड. नाही हा अर्जुन, त्या बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आप्पे फक्त थोडं खोटं बोलायला लागलं आपल्याला. अरे पण काय करायचं नेमकं? मी तुला सगळं सांगतो, फक्त थोडं खोटं बोलायची तयारी ठेव. तू आधी सांग मला काय करायचंय. हे बघ, करायचं काय तुला सांगतो. आप्पे बघ, एवढा एकच पर्याय दिसतोय मला आता. जा. सुजय, तुझा राग गेला नाहीये का अजून? नाही गेला. काय करणार आहे तू? अरे माझ्यावर का चिडतोयस? मी काय केलंय? कारण तुलाही माझं पटत नाही. तुला वाटतं मी मुद्दाम घरच्याशी भांडलो काल, पण मला काय म्हणायचं होतं हे ऐकलं कोणी? बघितलंच ना, स्वप्नील सर काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. ते काय म्हणाले ऐकलंस तू? पैसे जरी चारावे लागले ना तरी चालेल, पण बाळ घरातून कुठेही जाणार नाही. आणि मला काय म्हणायचं होतं, तिथं पडलंय कोणाला? अरे तिथं आपला विषय नव्हताच सुरू. आपला असतो तेव्हा कोणाला पडलेलं असतं का? मला माहित नाही काय, बापाला डांबून घातलं म्हणून मी वाईट. तुला सांगतो, उद्या मी मेलो जरी ना तरी कसलाच फरक पडणार नाही कोणाला. सुजय, तू असं काहीतरी अभद्र बोलू नकोस. खरं तीच बोलतोय मी. कोण विचारतं आपल्याला? तू एवढी जॉबला जाते, कुणी एका शब्दाने जरी चौकशी केली तुझी, आणि त्या आप्पीचं बघ. जाऊ दे, तू उगीच काहीतरी विचार नको करत बसू. उगीच काहीतरी नाहीये. या घरात आपल्याला गाडीची किंमत नाहीये पिओ, आणि आता तर प्रश्नच नाहीये. त्यामुळे मी लवकरात लवकर हा प्रोजेक्ट सुरू करतो, मग आपण जाऊ पुण्याला निघून. तू असं सटकायचं बघू नको सुजय. मग काय तर? तू जरा त्यांची बाजू पण समजून घे की. त्यांची बाजू समजून घेऊ काय करू मी? तू जर आता प्रत्येक शब्दात वाकडं घालायचं ठरवलं तर मी कसं तुझ्याशी बोलणार आहे? नाही, तू बोलूच नको ना. तू कशाला बोलते? तू एक काम कर, तू इथंच राहा यांच्या घरात, मी नारो जातो. सुजय, हे बघ, मी तुला याआधी पण सांगितलंय, उद्या काही झालं ना तर घरातलीच माणसं उपयोगाला येणार आहे.
दुसरं कोण आहे आपल्याला? आजवर कधी आली उपयोगाला? बापाला डांबून घातलं म्हणून मला बोलतात सगळी, पण त्या बापाने माझ्यावर अशी वेळ का आणली हे विचारता का कोण? हा, नाही विचारत. सुजय, आता दे की सोडून. आप्पीने तुझा प्रोजेक्ट थांबवला होता तेव्हा घरातलीच माणसं तुझ्या बाजूने भांडली ना. आई भांडल्या होत्या, सरकार भांडले होते, स्वप्नील सर सगळेच भांडले होते. काय उपयोग झाला त्याचा? ऐकलो त्या अप्पीने? अरे तो तिचा मुद्दा आहे. तसं नाहीये पिऊ, तेच सांगतोय मी तुला. ते बाळ अजूनही आपल्या घरात बेकायदेशीरपणे राहतंय. किती दिवस झाले त्याला? काय बोलली ती अप्पी? ती तो आरच्या घरात येऊन फक्त चर्चा करतात आपल्या समोर. आणि माझ्या वेळेस काय केलं? डायरेक्ट माझा प्रोजेक्ट थांबवला. काय बोलली कधी अप्पी? तू शांत हो, चिडचिड करू नकोस. मला पटतंय तुझं. या घरामध्ये बाकीच्यांसाठी वेगळा नियम आणि आपल्यासाठी वेगळा. म्हणून मला त्या घरात राहायचं नाहीये पिऊ. तू लवकरात लवकर पुण्याला काम मिळते का बघायला लाग आता. ठीक आहे, बघते. जात सुजय, डोकं शांत ठेवा. जोपर्यंत मी त्या सरकार नावाच्या घरात राहतोय ना, तोपर्यंत माझं डोकं शांत नाही होणार. अर्जुन, आपण असं खोटं नाही बोलू शकत. त्यांना जर आपल्यावर शंका आली तर काय करायचं? अगं किती वेळेचा प्रश्न आहे मला सांग ना तू. ते आले ना की त्यांना सांगायचं की बाळाला घेऊन बाळाचे आई बाबा गेलेत बाहेर म्हणून. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर एक्स्ट्रा कशाला काय विचारत बसतात ते? अर्जुन, हा योगायोग विचित्र वाटण्यासारखा नाहीये का? आणि बाळाची वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करावी लागेल. त्याचा काय जन्म दाखला लागेल ना, कुठून आणायचा तो? बघू की असेल की काहीतरी जुगाड, तेवढे बघू ना. भ्रष्टाचार. जुगाड नाही, भ्रष्टाचार. अगं दादाचा विचार कर ना तू. अर्जुन, हे बघ, मला तुझा सगळा मुद्दा पडतो, पण कायदेशीररित्या काहीतरी मार्ग निघेल ना? अगं कायदेशीररित्या त्यांना किती भीती वाटते माहिती ना तुला आधीच. म्हणजे बघ, दादा आधीच डिस्टर्ब आहे. त्याला कळलं ना विषय संपल. सांग अर्जुन, तू अजिबात काळजी करू नको, काहीतरी मार्ग निघेल. आपे काय मार्ग निघेल मला तू सांग. आता काय मार्ग निघेल? आता नाही सुचत आहे मला काही. आपल्याकडे वेळ नाही, सुचत नाही म्हणून चालणारच नाही. अर्जुन, हा सरकार अर्जुन, अरे एवढे लवकर आलास तू? हा ओके, सगळं काय आपलं चाललंय असं. अर्जुन, काय चाललंय तुमचं नक्की? म्हणजे आम्हाला दिसतंय तुम्हाला कसलं तरी टेन्शन आहे, आणि घरात चाललेल्या गोष्टीवरून असं लक्षात येते की ते बाळा संदर्भात आहे, बरोबर ना? हो सरकार. आपे अर्जुन, या सगळ्यात आपल्याला कोणाला तरी विश्वासात घेतलं पाहिजे. काय झालंय काय नक्की? अहो सरकार, ते मी बाळ सापडल्याची नोंद केली ना, तर सरकारी नियमाप्रमाणे सरकारी अनाथाश्रमातली एक टीम येणार आहे बाळाला घेऊन जायला. काय काय बाळ घेऊन जाणार ते? अरे आई, आपण त्यावर काहीतरी उपाय करूया, तुम्ही नका काळजी करू. काय काय उपाय आपे? आपण त्यांच्याशी बोलूया की सरकार? बोलून काय नसतं होत. पैसे दिले की आपोआप काम होतात. एक मिनिट, आता तुम्ही पण परत तीच भाषा करताय. अगं आता वेळच तशी आली येतं, आणि एरवी आपे तुझ्या वागण्याचा, तुझ्या तत्वांचा आदरच करत आलोय ना मी. पण आता या वेळेला हे मला बघू देत. अहो सरकार, असं काय बोलताय तुम्ही? ती काय म्हणते ऐकून तर घ्या ना. अर्जुन, बरोबर आहे त्यांचं. अगं काकी, काय बरोबर आहे? सरकार पैसे द्यायची भाषा करतात, दादासारखं बोलतात. अर्जुन, आता स्वप्नील आणि रुपालीचा त्रास मी नाही बघू शकत. हो सरकार, पण प्रत्येक गोष्ट पैशाने कशी काय सोडवता येईल? येतं. पैशानं आपल्याला कुठलंही काम करून घेता येऊ शकतं. तुझ्या तत्वामुळं अर्जुननं त्या बाळाची नोंद केली, आणि काय परिस्थिती आली आपल्यावर आज बघतेस ना तू. उद्या घरातनं बाळ निघून जाईल आपण जर नाही काय केलं तर. नुसती तत्व जर करत बसलो ना, त्या घरात काही शिल्लक राहणार नाही आपले. सरकार, मी कलेक्टर आहे. मी माझ्या घरात चुकीचं वागणार नाही आणि कुणाला वागूही देणार नाही. आणि सरकार, मीच जर गुन्हा करत असेल तर मी कायद्याचं रक्षण काय करणार आहे? आपे, यावेळी सगळं बाजूला ठेव तुझं. एक तर हा तुमचा मुद्दा नाहीये. होय अप्पे, आणि अजून तुम्ही यात पडू नका. मी बी तुमच्याकडे विनंती करते बघा. आई, असं नाहीये. आपे बघ, मी पण तुला एक आत्ता उपाय सांगितला होता. नाही अर्जुन,
आता तू आडमोठेपणा करतेस. तत्वांचा मुद्दा आहे सरकार. अगं आपे, बाळ बाळ करत 15 वर्ष तडपडणाऱ्या नवरा बायकोचा पण मुद्दा आहे ह्यो. थांब रुक्मिणी, तत्वांचा मुद्दा आहे ना, ठीक आहे. उद्या जर हे बाळ घरात नाही राहिलं तर तू तुझी तत्व सोडणार का कायमची? अहो सरकार, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय अर्जुन. तत्व तत्व. मला सांग अर्जुन, काय मिळालं तुला तत्वानं आजपर्यंत? हा? अरे स्वप्नील, तुझं तोंड बघायला तयार नाहीये. ह्या तत्वानं सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या असत्या ना, तर हे जग अतिशय सुंदर जागा झाली असती. काय बघतोय आपण? आहे का जग सुंदर चांगलं? इथं प्रत्येकाला मोह आहे पैशाचा, प्रत्येकाला हवाय पैसा. पैशानं काम आपोआप होतात. पैसा दाखवला ना की भली भली तोंड गप होतात. दाम करी काम म्हणतात ना, एवढंच खरं आहे. आणि बघा, या बाळामुळे या घरात हसरं खेळतं वातावरण आहे, ते मी अजिबात बिघडू देणार नाही. मला मान्य आहे सरकार. फक्त मला एकच गोष्ट वाटतेय आणि मी ती स्पष्ट सांगते. कुठल्याही चांगल्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल तर ती स्वतःपासून केली पाहिजे. आणि मुद्दा राहिला बाळाचा. भ्रष्टाचार करून जर का या घरात ते बाळ आणायचं असेल तर त्याला माझी परवानगी नाही. अगं कळलं की ते, पण तुझ्या या तत्वाने जर तू घरात बाळाला थांबवू शकली नाहीस तर ही तुझी तत्व कायमची सोडणार का? परत आम्ही जे काही करू त्यात तू अजिबात मध्ये पडायचं नाहीस. ठीक आहे. आपे, मला विश्वास आहे अर्जुन. नको काळजी कर. अरे वा 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 आप्पे, अगं तू स्वतःच जाळ्यात अडकलीस की. आता बघच मी काय करते ते. हा बोल नाही. बंट्या बंट्या बंट्या, अरे ऐक ना, लई भारी गोष्ट घडली या. काय झालं? अरे घरातल्यांच्या मध्ये ना आप्पे अर्जुन मध्ये लई भांडणं झाली. तुला माहितीये का, आप्पे म्हणली की भ्रष्टाचार करून ते बाळ घरात राहणार नाही, जे काय असेल ते कायद्यानेच होईल म्हणून. हा मग? अरे मग सरकार तिला म्हणला, हे बघ आप्पे, ते तुझ्या तत्वाने जर बाळ घरात राहिलं नाही ना तर तुला तुझी तत्व सोडायला लागत्याल. आणि बंट्या, अरे ती हा म्हणली. काय 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 हो म्हणली? हा मग काय तर. बंट्या, अरे मला तर एवढा आनंद झालाय ना की दारू पिऊशी वाटते बघ. आई, दारू पिऊ पिऊ आपण दारू पिऊ, बातमीच तशी आहे बघ. हा मग काय तर. अगं त्या आप्पीची तत्व म्हणजे तिच्यासाठी जीव आहे तिचा. तत्व गेली ना, आप्पी बी गेलीच म्हणून समज बघ. अगं तिला ना कोणाला भ्रष्टाचार करताना थांबवता येईल, ना कोणाला काही बोलता येईल. त्या आप्पीची बोबडी बोलती का नाही बघ आता. बंट्या, आता आप्पीचं सगळं संपून जाणार, ना बाळ ना काम. खरंच बघ आई, तुला म्हणलं होतं ना, ती आप्पी एक दिवस गावात नाही ना येड्यासारखी दगड मारत फिरत. ती वेळ आली बघ आता. बंट्या, पण तू ना काही कर, पण त्या लोकांना बोलव आणि ह्या बाळाला अनाथ आश्रमात घेऊन जायला सांग. मग बघूच ही आप्पी कशी थांबवती बाळाला जाण्यापासून. आई, मी जर बाळ घरात नेऊ शकतो ना तर घरातनं बाहेर बी काढू शकतो, फक्त बघत. बंट्या, मग हेच कर तू. हे झालं ना की मग मस्तपैकी आपण दारू पिऊ. हा? आई, आणि ना तू आता घर सोडून कुठंच जाऊ नकोस बघ. प्रॉपर आपलीकडे लक्ष दे. घरात एवढ्या गोष्टी घडव ना की तिला विचार करायला सुद्धा वेळ नाही मिळाला पाहिजे. बंट्या, अरे या मनीला सांगायची काय गरज नाही. कुठं ठिणगी टाकायची आणि कुठं वनवा पेटवायचा तो. हा बस 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 आई, मला आहे ना काहीही करून हे चान्स घालवायचा नाहीये बघ. होय रे बंट्या, हे बघ माझ्या डोळ्यासमोर ना सगळं जातंय.
तुझ्या लग्नाला आल्यापासून हे सगळं आता जे काही घडतंय ना तिथपर्यंत. पण आई, आता आपला बदला पूर्ण होणार आहे. त्यांचं बाळ अनाथाश्रमात वाढणार, आप्पीचं काम जाणार आणि तो आरजा येडा होणार. आणि हा मग आपला बदला पुरा होणार. आणि आई, ह्या टायमाला ना आपल्याला काहीच करायची गरज नाही बघ. सगळं आपोआप होणार आहे. पण अरे त्या टिटवीने ना स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. खरंच आहे. बस चल, तू लागता आहा, लक्ष ठेवून नीट, हा. चल ठेवते. संपली ही आप्पी संपली. बाळा, बघितलं का बाबांनी किती खेळणे आणलेत? हे काय विमान, छान आहे ना? रुपाली, बाळाचे कपडे, टॉवेल आणि बाळूत सगळे घडी घालून व्यवस्थित ठेवले. तुम्ही बाळाचं सगळं करायला लागल्यापासून, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागल्यापासून सगळं किती छान चाललंय ना. हे तर मी नेहमीच करणार आहे आता. खरंच? मग आता मला दुसरं काहीच नको, फक्त तुम्ही, मी आणि आपलं बाळ. रुपाली, आपलं बाळ जरा मोठं होऊ दे, त्याला रंग, माती, कागद सगळं आणून देणार आहे. भिंतीवर काय चित्रे काढायची ते काढू दे, मातीत खेळायचं तर खेळू दे, त्याला काय जे करायचंय ना ते करू देत. मला खरं सांगू का, मी तर फक्त ह्या दिवसाची वाट बघतेय की आपलं बाळ आपल्याला कधी एकदा आई बाबा म्हणते. रुपाली, तो दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल बघ. खरंच. अरे वा 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 वा, चांगलं आवराय चाललंय की बाळाचं. हा? धर रुपाली, धर बाळाला दूध पाच. बघितलं का, फक्त मावशींनाच बाळाची काळजी, बाकी घरात दुसरं कुणालाच नाही. अगं ते नुसते बाकीचे जळत्यात ग, ती छकुली काय बोलली ते आहेच की आपल्या नजरेसमोर. मावशी, आम्ही आता त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही असं ठरवलंय. हा रुपाली, आलो. स्वप्नील, हा, मला बोलायचंय तुझ्याशी जरा. काय हो मावशी? अरे त्या अर्जाने नाही का नोंद केली म्हणून ते सरकारी अनाथ आश्रमातले लोक येणार आहेत आणि बाळाला घेऊन जाणार आहेत. काय? हा मग काय तर, मी ते ऐकलं म्हणून लगेच तुला सांगायला आले. कुठं ऐकलं का उगाच आपलं तुमचंच चाललंय? आता उगाच कशाला सांगेल, अरे जरा तरी विश्वास ठेव की माझ्यावर. तो अर्जा तेवढ्यासाठी ऑफिसमधून इथं आलाय आणि त्या आप्पीला सांगतोय. ती रुक्मिणी आणि सरकार आप्पीला लई समजत होते, पण ती ऐकतच नाही, ती तिच्या तत्वांवरच अडून राहिली. काय समजती स्वतःला? बघ ती आता तूच. काय हो, काय म्हणत होता का तुम्ही? ते बाळ दूध पितंय ना? हा, व्यवस्थित पिते. बघ रे स्वप्नील, बाळ आणि रुपाली किती खुश आहेत ना, पण ह्या आप्पीमुळे सगळं बिघडणार आहे. असं काहीच होणार नाही मावशी. होच नाही, मी म्हणते असं व्हायलाच नाही पाहिजे. पण जर का ते बाळ घेऊन गेले तर तू काय बोलणार रुपालीशी, काय सांगणार तिला, आणि ह्याला जबाबदार कोण? अर्जुन, अरे अगं तू बारके पोरासारखी पैज लावून आलीस. तत्व सोडणार म्हणजे काय? मग काय करायला पाहिजे होतं मी? दुसरं कोणी आलं असतं ना तिथे तर सरकारांनी डायरेक्ट पैसे ऑफर केले असते. अर्जुन, अप्पे, अगं पण हा मॅटर जेवढा वाढेल ना तेवढी घरात भांडणं वाढणार आहे, कळते का तुला? मला याची आधीपासूनच कल्पना होती. म्हणजे अर्जुन, म्हणजे जेव्हा मी विचार केला होता ना की कायदेशीररित्या आपण बाळाला दत्तक घेऊया, तेव्हाच मला माहिती होतं या गोष्टीवरनं घरात वाद होणार आहेत, भांडणं होणार. मला याची कल्पना तरी द्यायची, एका शब्दाने बोलायचं तरी. मी काय बोलायचं होतं अर्जुन? तुला माहिती आहे आता प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे. अप्पे, सगळं बरोबर आहे, पण हे दादाला सांगायला तर लागणार ना. मग सांगूयात की, आणि सरांना हे पण विचारूया, बाळ काय पैसे देऊन विकत घेण्याची गोष्ट आहे का? सगळा कुत्ता झालाय घरात, माहिती आहे का? एकतर ना फॉर्म भरून लिगली ते बाळ घरात ठेवलं पाहिजे, नाहीतर रुपाली वहिनींना खरं खरं सांगितलं पाहिजे. दोन्ही गोष्टी करायला दादाचा नकार आहे. जर काय झालं आणि बाळ घरातून गेलं ना, दादा आयुष्यभर बोलणार नाही आपल्याशी. अर्जुन, हे बघ, बाळ घराच्या बाहेर जाऊच द्यायचं नाही आपल्याला.
कारण अर्जुन जर बाळ गेलं ना तर ताईंना लय मोठा धक्का बसेल. अगं पण कसं आप्पे? कसं करायचं काय करायचं मला नाही माहिती अर्जुन. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, मला तत्वांवर आणि माझ्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे. अपर्णा, अर्जुन, बाहेर या, मला बोलायचं तुमच्याशी. हो दादा. स्वप्नील, अरे थांब जरा, थांब ना. अरे असं चिडून तू काही करू नकोस बाबा. आई मी काही करत नाहीये, मला बोलू दे फक्त या ठिकाणी. अर्जुन, तुम्हाला सांगितलं नाहीस बाळ घेऊन जायला लोक येणार आहेत म्हणून? अरे दादा ते मी सांगणार नव्हतास का? परस्पर देऊन टाकणार होतास का? अरे नाही नाही दादा, मला अरे कळत नव्हतं तुला कसं सांगायचं आहे ते. पण दादा मी तुला सांगणार होतो बरं का. कधी? बाळ घेऊन गेल्यावर? स्वप्नील असं करू नकोस, जरा शांत हो. सरकार तुम्ही थांबवा जरा. अर्जुन, नोंद करताना सांगितलं नाहीस, निदान हे तरी सांगायचंच की. काय सराव त्याच्यावर नका चिडू, त्यालाही यातलं काहीच माहित नव्हतं हे असं होणार आहे म्हणून. माहित नव्हतं म्हणजे? अरे असं तावदारून बोलू नका बाबा. अरे याने काय होणार आहे, निघल काहीतरी मार्ग. तू एक मिनिट थांब गाई. बया, स्वप्नील तर केवढा चिडलाय. नाही पण त्याचं बरोबरच आहे म्हणा. ए बाई तू गप बस ग म्हणे. मी काय विचारलं अर्जुन? माहित नव्हतं म्हणजे? अरे दादा मला माहिती नव्हतं किती लोक असे येतात म्हणून. अरे तुला माहित नव्हतं तर आम्हाला कशाला अक्कल शिकवत होता? कायदे आणि नियम. अरे आप्पीचा नवरा आहे त्यो, मग अजून काय वेगळं करणार आहे? स्वप्नील, स्वप्नील बास झाला आता. काय बास झालं? हा, काय बास झालं? दादा सॉरी. सॉरी नाही, सॉरी नाही. माझं बाळ या घरात राहिलं पाहिजे, एवढंच पाहिजे मला, बस. सर अहो असं कसं? असं कसं? मग हा विचार आधी करायचा ना. एवढं सांगितलं, भांडणं केली तरी नोंद केलीच तुम्ही. तत्व रे दादा, तत्व. मॅडमची तत्व. अरे काय करायचं त्या तत्वांचं? तत्व म्हणे तुमच्या आयुष्यात पाळा ना, आमच्या आयुष्याची का वाट लावताय? आता ते बाळ घेऊन गेले तर रुपालीला काय सांगू मी, कसं सांगू? उघड करून टाकलंय सगळं. अर्जुन आणि अपर्णा, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त करताय. दादा अरे ते काय काय बोलतोय? हं? अरे तू विचार कर ना, तू काय करतोय ते बघ ना. सर ऐका, आपण काहीतरी मार्ग काढूया. सांग मला अपर्णा, काय मार्ग काढणार आहेस तू? सांग अपर्णा, तुझ्या उत्तराची वाट बघतोय मी. बस स्वप्नील बस. हे बघ, जेवढा पाहिजे तेवढा पैसा होतो आपण, पण तुझं बाळ या घरात तर कुठंच जाणार नाही. कुणी काही म्हणू देत, सगळी संपत्ती पडायला लावेन मी, पण तुझं बाळ इथंच राहील.